पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एसमध्ये आयुर्वेद ट्रीटमेंट म्हणून एखादी गोळी देणं किंवा कोणतंही प्रिपरेशन देणं, हे फक्त आयुर्वेदाच्या नावाखाली लोकं खपवत आहेत आजकाल. पण आयुर्वेद तसं नाहीये. प्रत्येक व्यक्तीला वेगळी एंटिटी समजून, त्याचं सगळं दोष, धातू, मल या सगळ्याचं परीक्षण करून, त्याच्याविषयी त्याची दिनचर्या, ऋतुचर्या हे सगळं ते कसं फॉलो करतं हे सगळं जाणून घेऊन, त्याची प्रकृती कोणती आहे हे जाणून घेऊन, प्रत्येक व्यक्तीसाठी प्रॉपर ट्रीटमेंट प्लॅन केली जाते. आणि आयुर्वेदात असं मेन्शनच आहे, की प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, तर त्याला होणारे सगळे जे कॉम्बिनेशन्स आहेत त्याचे, ते पण वेगळे असणार. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट पण वेगळी असणार. त्यामुळे रँडमली एखादं कुठलं तरी कॉम्बिनेशन सगळ्यांनाच चालतंय आणि ते आयुर्वेदच आहे असं नाही आहे. आयुर्वेद ही फार वास्ट गोष्ट आहे. तो आयुर्वेद हा कसं जगायचं याच्यासाठी बनवलेली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही निरोगी कसं राहणार आणि आजारी झाल्यानंतर बरे कसे होणार. मग कोणत्याही आजारामध्ये हेच ॲप्लिकेबल आहे, की तुम्ही प्रॉपर आयुर्वेदाची ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर प्रॉपर आयुर्वेद जाणणाऱ्या माणसाला भेटा आणि त्याला ठरवू दे, त्याला ॲनालिसिस करू दे तुमच्या प्रकृतीचं, तुमच्या दिनचर्येचं, तुमचा आहार-विहार कसा आहे, ह्या सगळ्यावरून तुम्हाला जसं पाहिजे तसे मेडिसिन्स ते प्लॅन करतात. आयुर्वेदामध्ये पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एससाठी काय ट्रीटमेंट आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर आमचं सेकंड पार्ट जरूर बघा.